हिप्नोथेरपी सेशन हे काय प्रॉब्लेम क्लायंट घेऊन आलाय त्याच्यावर ठरलं जातं. पण ह्याची सुरुवात जी होते ती प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशनने होते. क्लायंट हा पार्शियली अवेक असतो, त्याला कळत असतं काय चाललंय. इथे आम्हाला स्वतःवर पण काम करावं लागतं. सो पहिलं आम्ही स्वतःवर काम करतो. आम्ही शक्यतो टच करत नाही. कारण काय होतं की सेशन्समध्ये बऱ्याच वेळा बॉडी बोलायला लागते. सायक्रॅटिस्टची ट्रीटमेंट जेव्हा चालू असेल तेव्हा आम्ही इंटरफिअरच नाही करत. ओके ओके. मग आला तरी आम्ही सांगतो की लेटर घेऊन ये. कॉन्फिडन्स नाही आहे, ट्रस्ट इश्यू आहे, आय एम नॉट गुड इनफ. पहिली प्रिलिम झाली की बरेचसे स्टुडंट हिप्नोथेरपी घ्यायला येतात कारण त्यांना परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट होते. स्पोर्ट्स परफॉर्मन्सला हिप्नोथेरपी अतिशय उपयोगी आहे. जेव्हा मी पहिल्यांदा क्लायंटला भेटते त्यावेळेला माझा एक प्रश्न असतो की तुमची झोप कशी आहे. कारण जेव्हा आपण झोपतो त्यावेळेला ॲक्च्युली सबकॉन्शियस माइंड खूप जास्त काम करत असतं. बरोबर. 5-6 सेशन नंतर 15 वर्ष इन्सोमनियाचा पेशंट हा 5 ते 6 सेशनमध्ये नॉर्मल झाला. पेशंट बरा होऊन घरी गेला आणि तो जर पुन्हा आला तर प्रॉब्लेम हा पेशंटमध्ये नाही आहे. अच्छा. कुटुंब व्यवस्थेमध्ये प्रॉब्लेम असू शकतो. अच्छा. म्हणजे झाडाचं खत पाणी कसं आहे त्याच्यावर झाड जगणार ना. आजच्या दिवसामध्ये मला कोणाचा राग आला का, काही वाईट वाटलं का, मी वेगळ्या पद्धतीने वागायला पाहिजे होतं का, ह्याचं एक अवलोकन केलं की सबकॉन्शियस माइंडचं प्रोसेसिंग खूप सोपं व्हायला लागतं. ओके. सो मला आता अजून एक विचारायला आवडेल की क्लिनिकल हिप्नोथेरपीचं जे सेशन आहे ते ऑनलाईन पण होऊ शकतं की 1 to 1च व्हायला पाहिजे? ऑनलाईन होऊ शकतं. पण आम्ही जेव्हा सुरुवात जेव्हा केलेली होती, जेव्हा आम्ही शिकत होतो त्यावेळेला कंपल्सरी इन पर्सन होतं. कोविडने सगळ्याच गोष्टी बदलल्या. तर आज मी स्वतः ऑनलाईन सेशन घेते. माझ्याकडे इंटरनॅशनल क्लायंट्स आहेत जे मी ऑनलाईन व्यवस्थित थेरपी होते. ओके. आणि रिझल्ट अतिशय सुरेख आहेत. आणि त्याचा इफेक्ट आणि 1 to 1चा इफेक्ट पण सेमच असतो. ऑफकोर्स 1 to 1चा जास्त असतो चांगला, पण ऑनलाईन तेवढाच चांगला आहे, मी नाही म्हणणार नाही. खूप सुंदर रिझल्ट मिळालेले आहेत माझ्या क्लायंट्सना. आयुष्य म्हणजे बदललेली आहेत. पण इन पर्सन आणि ऑनलाईन दोन्ही चालतं. तसं अगदी अनेस्थेशियामध्ये तो हालचाल नाही ना करू शकणार, तसंच होतं. म्हणजे त्याच्या ज्या सटल बॉडीज आहेत त्या थोड्या डिसइंटिग्रेट होतात आणि त्याला सगळं कळत असतं. कोणता इश्यू आहे त्याच्यावर आमच्या टेक्निक्स वेगवेगळ्या आहेत. म्हणजे माझ्याकडे जर फिअर किंवा ॲलर्जीचा प्रॉब्लेम घेऊन एखादा क्लायंट आला तर फार तर 2 सेशन्स. पण कॉन्फिडन्स नाही आहे, ट्रस्ट इश्यू आहे किंवा आय एम नॉट गुड इनफ, मी होपलेस आहे, मला स्वतःवर काही म्हणजे काय हे सेल्फ डाऊट आहे, स्टक फिलिंग आहे. अशा वेळेला मात्र प्रत्येक सेशन हे वेगळ्या टेक्निकने वापरलं जातं. पण डेप्थ आम्ही जी घेऊन जातो हिप्नॉसिसची तिथे क्लायंटला बऱ्यापैकी कळत असतं काय चाललंय. काही वेळेला क्लायंट आतमध्ये एकदम म्हणजे डेप्थमध्ये जातो, डीप जातो. आम्ही विचारतो की तुम्हाला सेशन रेकॉर्ड करायचं आहे का. अच्छा. कारण त्याला जर पुन्हा ऐकायचं असेल तर. ओके. तर तसं होऊ शकतं. साधारण सेशन 1.5 तासाचं चालतं. ओके. कधी कधी हे सेशन 2-2.5 तासाचं देखील होतं. पण त्यावेळेला आम्ही विचारतो की तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे का. कारण एक अंदाज येतो की एवढं एनर्जी वर्क झालंय, एवढा अवेअरनेस शिफ्ट झालाय, तर आपण हे सेशन ठेवायचं का, कंटिन्यू. माइंड टायर पण होत असेल, म्हणजे थकून जायला होत असेल. हो, म्हणजे कारण एवढा नॉलेज म्हणजे अवेअरनेस वाढत जातो स्वतःबद्दलचा की अरे बापरे, मी तर आईबद्दल असा विचार केलेला पण आईचं तर काहीतरी वेगळंच मनात चाललं होतं. हे लिटरली म्हणजे एखादा आपण मूवी बघावा तसं तुमच्या डोळ्यासमोर किंवा तुम्हाला सेन्स व्हायला लागतं. काही लोकांना दिसतं, काही लोकांना सेन्स होतं. तर ते सेशन आम्ही सेन्स कसं तो आम्ही अभ्यास करतो की ह्या क्लायंटला दिसतंय का सेन्स होतंय. सेशनमध्ये
काहीही येऊ शकतं. बरोबर बरोबर, काहीही होऊ शकतं. तर त्याच्यामुळे थेरपिस्टचा प्रेझेन्स आणि कामनेस आणि अलर्टनेस हा खूप महत्त्वाचा होत जातो. जसं मगाशी आपण थोड्या वेळीपूर्वी म्हटलं, तर राईट क्वेश्चन्स विचारणं आणि त्याच्यामुळे कोणता इश्यू घेऊन आलाय त्याच्यावर टेक्निक्स कोणत्या वापरायच्या. काही युजली काही इश्यूज जे आम्हाला वाटतात, पहिल्या सेशन जेव्हा मी घेते त्यावेळेला मी पूर्णपणे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, त्याचं फंक्शनिंग कसं असतं आणि तुमची पर्सनॅलिटी काय आहे आणि ही पर्सनॅलिटी का अशी झाली आहे ह्याचं पहिलं मी नॉलेज देते, कारण तिथेच एक अर्धी थेरपी होते. बरोबर. आणि मग आम्ही थेरपी सुरू करतो. त्याच्यामुळे साधारण इश्यूवर डिपेंड असेल तर मी क्लायंटला सांगते की तुमच्या आयुष्याची 3 महिने मला द्या, आठवड्यातनं एकदा भेटूया. आणि मग तो जो विलिंग असेल क्लायंट, काही क्लायंट्स मध्येच सोडून देतात, पण आम्ही त्यांना फॉलोअप नाही करत कारण कदाचित तेवढाच प्रवास असेल. पण काही अगदी म्हणजे 7 ते 8 सेशन घेतात, लाईफ ट्रान्सफॉर्म होतं त्यांचं. ग्रेट ग्रेट. सो 2 प्रश्न. पहिला प्रश्न म्हणजे आपण पिक्चर्समध्ये बघतो किंवा आता अजून सुद्धा FB वगैरेच्या व्हिडिओजमध्ये बघतो, असं लावलं हिप्नोटाईज झाला माणूस, किंवा ते सगळं पण खरंच असतं की तसं नसतं? 2 पद्धती आहेत. म्हणजे मला काही मॅच्युअर क्लायंट, म्हणजे मॅच्युअर याचा अर्थ मी असं म्हणेन की ज्यांनी काम केलंय बऱ्यापैकी स्वतःवर, त्यांच्यासाठी मला फार वेळ नाही लागत. म्हणजे त्यांना मी काही प्रश्न विचारून काही शब्द मी त्यांचे जे येतात त्यांच्या बोलण्यामध्ये त्याचं मी नोंद घेते आणि त्याच्याप्रमाणे मी काही कमांड्स देते की ते इमिजिएटली त्या मुवमेंटला जातात जिथून हा प्रॉब्लेम सुरू झालाय. अच्छा, ओके. शक्यतो आम्ही एक मिनिट फक्त डिस्टर्ब करतो. त्यांना पहिले त्याचा एक्सपिरियन्स असतो म्हणून तसं होतं की? हो. म्हणजे आज माझं स्वतःचं मी उदाहरण देते की मी जेव्हा शिकली, म्हणजे जो 5 लेवल्स केले आणि नंतरचे 6 लेवल्स, इथे आम्हाला स्वतःवर पण काम करावं लागतं. सो पहिलं आम्ही स्वतःवर काम करतो. तर त्याच्यामुळे आता माझ्यासाठी जेव्हा माझी थेरपी घ्यायला जाते त्यावेळेला एक 5 मिनिटं डोळे मिटले की मी, अच्छा, म्हणजे मला फक्त हे असतं की बाबा आता काय कमांड येणार आहे ते मी तिथे पोचलेली असते. तर आम्ही असं म्हणतो की हिप्नोथेरपीसाठीचा एक क्लायंटलच वेगळा आहे, ज्याला इच्छा आहे आतमध्ये जाण्याची. कारण कुठेतरी आपण आपल्या म्हणजे सबकॉन्शियस माइंड म्हणजे अंतर्मनामधला जेव्हा प्रवास सुरुवात करतो तो प्रवास असतो ना. बरोबर बरोबर. म्हणजे तो प्रवास करताना किती कॅपॅसिटी आपली आतमध्ये झाकण्याची. जो सेल्फ अवेअर आहे किंवा ज्याला सेल्फ अवेअर व्हायचंय ते तुमच्यासाठी सगळं. आणि तुम्ही जे म्हणालात की इथे असं करून, तर शक्यतो आम्ही, कारण हा जो पॉइंट आहे हा खूप सेन्सिटिव्ह पॉइंट आहे, इथे थर्ड आय आहे. ओके. तर शक्यतो आम्ही म्हणजे आमच्या प्रोसेसमध्ये पण आम्ही टिचकी वाजून असं करतो, पण आम्ही शक्यतो टच नाही करत. आणि आम्ही परवानगी घेतलेली असते की जर आम्हाला तुमच्या शरीराला स्पर्श करायचा असेल तर परवानगी आहे का. कारण काय होतं की सेशन्समध्ये बऱ्याच वेळा बॉडी बोलायला लागते. अच्छा, म्हणजे पेन व्हायला लागतं. म्हणजे तो एखाद्या प्रसंगामध्ये, म्हणजे जेव्हा आपण सबकॉन्शियस माइंडमध्ये जातो त्याचा अर्थ काय आहे, तर तो भूतकाळात जातो. आता भूतकाळ म्हणजे एक समजा 40 वर्षाचा व्यक्ती माझ्याकडे आलाय आणि एक प्रसंग 4 वर्षाचा असताना मध्ये तो गेला आणि तिकडे आईने मारले किंवा शिक्षकांनी मारलंय, तर त्याचा जो पेन आहे तो कदाचित त्याला हातावर जाणवायला लागेल. हात असा असा व्हायला लागतो किंवा पायामध्ये पेन व्हायला लागतं. आणि मग त्यावेळेला आम्ही तो पेन कमी करण्यासाठी आम्हाला कधी कधी तो त्या शरीराला टच करावा लागतो. वी नो द टेक्निक्स की तो पेन कसा कमी करायचा किंवा टॅपिंग करायचं असतं, ते टॅपिंग करून कधी कधी ते जातं. तर टेक्निक ही आम्ही त्या क्लायंटची मॅच्युरिटी काय आहे बघून आम्ही ठरवतो. आणि त्यामुळेच असं असतं की काही क्लायंट्स हे कंटिन्यू करतात तो पूर्ण इश्यू रिझॉल्व्ह होईपर्यंत, म्हणजे दे सी द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ देअर लाईफ. बरोबर. अँड दे एक्सपिरियन्स दॅट. बरोबर. आणि त्यावेळेला जो आनंद असतो ना ॲज अ थेरपिस्ट वेगळाच असतो. पण काही जण मग मध्ये सोडतात. सो इट्स ओके. पण तो क्लायंटची परिपक्वता ह्याच्यावर आमच्या टेक्निक्स अवलंबून असतात.
सो हिप्नोथेरपी सेशनमध्ये तुम्ही मगाशी म्हणालात की काहीही येऊ शकतं किंवा काहीही होऊ शकतं. सो हे फक्त एक थेरपिस्ट आणि क्लायंट ह्या दोघांमधलंच असतं, त्याच्यामध्ये फॅमिली मेंबर्स अलाउड असतात, इन्व्हॉल्ड असतात, कसं? नाही, फक्त क्लायंट आणि राईट. म्हणजे इव्हन आम्ही समजा माझ्याकडे लहान मूल आलं एक 10 ते 12 वर्षाचं, तर मी त्याची परवानगी घेईन आणि पहिली तर ऑफकोर्स त्याच्या आई वडिलांची परवानगी. पण जर ते मूल म्हणालं की मला फक्त तुमच्याबरोबरच बसायचंय, तर मी आई वडिलांना रिक्वेस्ट करते की तुम्ही बाहेर जा. 18 वर्षानंतर तर आम्ही अलावच नाही करत, बिकॉज 18 वर्ष म्हणजे आपण प्रौढ आहे आणि त्या प्रौढ व्यक्तीला स्वतःचं मत मांडण्याची आणि स्वतःबद्दल बोलण्याची पूर्णपणे मुभा आहे. तर त्याच्यामुळे आम्ही फॅमिली मेंबर्सना नाही अलाव करत त्या हॉलमध्ये. म्हणजे तो आमच्या सेंटरमध्ये तुम्ही बाहेर बसा पाहिजे तर, पण आम्ही नॉट इन द रूम, कारण अगेन कॉन्फिडेन्शियलिटी खूप महत्वाची आहे आणि त्याला सेफ फील व्हायला पाहिजे. बरोबर बरोबर बरोबर, राईट. ओके. सो आता मी जेवढं ऐकतोय मला हे समजतंय की सायकोलॉजिकल प्रॉब्लेमसाठी हिप्नोथेरपी आपण वापरतो. सो सायकोलॉजिस्टकडे कधी जायला पाहिजे आणि हिप्नोथेरपिस्टकडे कधी जायला पाहिजे? मी असं सांगेन की जेव्हा मेडिसिन्सवर नाही आहेत, म्हणजे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट काही मेडिसिन्स देतात, सायक्रॅटिस्टची ट्रीटमेंट जेव्हा चालू असेल तेव्हा आम्ही इंटरफिअरच नाही करत. ओके ओके. मग आला तरी आम्ही सांगतो की लेटर घेऊन ये. ओके, वी नीड लेटर. ओके ओके. तर त्याच्यामुळे आम्ही त्या केसेस घेतच नाही. अगदी काही वेळापूर्वी म्हणजे काही महिन्यांपूर्वी किंवा वर्षभराचंच डिप्रेशन असेल आणि मेडिसिन्स घेतले असतील त्यावेळेला, तरी सुद्धा आम्ही शक्यतो अवॉइड करतो, कारण त्या मेडिसिनचा इफेक्ट असतो. बरोबर. कारण डिप्रेशनच्या केसमध्ये युजली साधारण बार्गेनिंग स्टेजला क्लायंट आपल्याकडे येतो हिप्नोथेरपिस्टकडे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर हिप्नोथेरपिस्ट हा लास्ट रिसॉर्ट आहे. अच्छा, कोणाकडनंच काम नाही झालं तर तेव्हा हिप्नोथेरपिस्टकडे येतात, कारण शेवटी इथे येऊन तुम्हाला आतमध्ये उत्तरं मिळणार आहेत. पण आम्ही जर मेडिसिन्सवर असतील तर आम्ही शक्यतो नाहीच घेत, आम्ही परमिशन घेऊन यायला सांगतो. ओके ओके. सो आता ना हिप्नोथेरपीनी स्ट्रेस, अँझायटी हे सगळं रिलीव्ह करता येतं? हो हो. अच्छा, अगदी. म्हणजे मी उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याकडे एक महिला होत्या ज्या 12 वर्ष अँझायटी पिल्स घेत होत्या आणि 5व्या सेशन नंतर अँझायटी पिल्स बंद झाले. म्हणजे आयुष्यातलं केवढं मोठं. म्हणजे ऑफकोर्स थँक्यू टू मेडिसिन्स. आपण कुठेही ह्या क्षेत्रात हे बघा, प्रत्येक उपचार पद्धती ही त्या वेळेला त्या व्यक्तीसाठी आवश्यक आहे आणि म्हणून ती ह्या पृथ्वीवर आहे. त्याच्यामुळे सगळ्याला आपण रिस्पेक्ट देतो. मात्र ज्या वेळेला शेवटी कोणाला औषधांवर जगायला आवडेल? बरोबर आहे, बरोबर. सो अँझायटी डिसऑर्डर्स आम्ही हिप्नोथेरपीने होतात. स्ट्रेस म्हणजे आता लहान मुलांना केवढा स्ट्रेस आहे, एक्झामचा स्ट्रेस असतो. बरोबर. म्हणजे माझ्याकडे प्रिलिम 10वीच्या पहिली प्रिलिम झाली की बरेचसे स्टुडंट हिप्नोथेरपी घ्यायला येतात, कारण त्यांना परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट होते. ओके. म्हणजे माझ्याकडे आहेत उदाहरणं, जे फर्स्ट प्रिलिममध्ये फेल झालेली मुलं 93 मार्क्स मिळून सेकंड प्रिलिमला आलेत. वाव. आणि काहीच नाही, फक्त एक सेशन आणि मग 21 दिवसांसाठी मी एक त्यांना ऐकायला देते, झोपायच्या अगोदर ऐकायचं. ओके. सो दॅट इज लाईक अफर्मेशन्स. हा, एक स्क्रिप्ट असते जी मी त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला, म्हणजे आपण कसं म्हणतो इंजेक्शन दिलं तर पहिला सेशन घेते मी, इंजेक्शन दिल्यासारखी ती स्क्रिप्ट, ते शब्द मी त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये टाकते आणि त्याला सांगते झोपायच्या अगोदर फक्त हे मी आता ऑडिओ रेकॉर्ड करून दिले ते ऐकायचं. आणि यू विल बी सरप्राईज की इतका फरक पडतो. म्हणजे माझ्याकडे 10वीचे स्टुडंट बऱ्यापैकी येतात की ते एक्झाम अँझायटी, स्ट्रेसमध्ये, इव्हन स्पोर्ट्ससाठी, स्पोर्ट्समध्ये जी अँझायटी येते किंवा स्ट्रेस येतो, विनिंगचा एक स्ट्रेस असतो, प्रश्न नाही, तर स्पोर्ट्स परफॉर्मन्सला हिप्नोथेरपी अतिशय उपयोगी आहे. आणि तेही सेशन्स मी काही स्पोर्ट्स म्हणजे क्रिकेटियर, वुमन क्रिकेटियर आणि हॉकी प्लेयर्ससाठी मी घेतलेली आहेत की ज्यांना त्यांचा अगदी म्हणजे 2-3 दिवसानंतर परफॉर्मन्स चेंज झालेला आहे.
तर परफॉर्मन्स तो वाढण्यासाठी आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी खूपच उपयोगी पडतो. सो ही जी घरी तुम्ही स्क्रिप्ट देता ऐकायला, ही वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळी स्क्रिप्ट असते, म्हणजे स्टुडंटसाठी वेगळी, स्पोर्ट्स पर्सनसाठी अगदी. आम्ही काय करतो, आम्ही आता स्पोर्ट्समन आला तर हॉकी प्लेअर आहे समजा, तर मी पहिलं प्री इंडक्शन घेते, इंटरव्ह्यू घेते की बाबा कोणत्या वेळेला कधी वाटतो, काही स्पेसिफिक स्पोर्ट्समॅन बरोबर प्रॉब्लेम येतो, काही स्पेसिफिक कंट्रीच्या बरोबर प्ले करताना प्रॉब्लेम येतो, काय आहे, म्हणजे मग आपल्याला उत्तरं मिळायला लागतात आणि मग आम्ही त्यांच्याबरोबर अभ्यास करून ती स्क्रिप्ट तयार करणार आणि मग ती स्क्रिप्ट त्यांना सजेस्ट करणार. बऱ्याच वेळेला असं होतं की ती स्क्रिप्ट दिल्यानंतर पण त्यांना आणखीन काम करायचं असतं की कारण आमच्या लक्षात येतं की हा जो प्रॉब्लेम आहे हा कदाचित चाइल्डहूडमधला आहे किंवा मिडल एजमधला आहे किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये काहीतरी हरलं किंवा तिथे कोणता तरी एका पॉइंटला एक राग आलेला आहे, तो मनात राहिलाय आणि मग तो त्या मुवमेंटला परत ट्रिगर होतो. बरोबर. तर हा आम्ही त्यांच्याशी अभ्यास करतो, बोलतो, म्हणजे प्री इंडक्शन करून मग प्लॅन ऑफ थेरपी ठरवतो. पण पहिला तर एक सजेशन दिलं, ती स्क्रिप्ट दिली की तो काम चालू होऊन जातं. राईट. आणि त्याला आम्ही म्हणतो पोस्ट हिप्नॉटिक सजेशन ऑल्सो, म्हणजे दो हिप्नोथेरपिस्ट इज नॉट विथ यू तरी हिप्नोथेरपी चालू आहे. गॉट इट. सो आपण हे स्क्रिप्टबद्दल बोलतोय म्हणून मी विचारतोय, कारण की मी पण अफर्मेशन्स आणि म्हणजे सिक्रेट आणि हे सगळं खूप अभ्यास करत असतो. सो त्याच्यात मी पण हे असा अभ्यास केला होता की तुम्ही रात्री झोपताना तुम्हाला जे काही पाहिजे त्याच्याबद्दल ते माझ्याकडे आहे असं म्हणून रोज रात्री झोपताना ऐका फक्त, आणि दॅट चेंजेस अ लॉट ऑफ थिंग्स. आणि मी एक्सपिरियन्स पण केलं, इट चेंजेस अ लॉट ऑफ थिंग्स. सो म्हणजे आता आपण मी हे म्हणू शकतो की दॅट इज अ पार्ट ऑफ हिप्नोथेरपी बाय देमसेल्फ. सेल्फ हिप्नोसिस, काइंड ऑफ. राईट. सुंदर, छान. आता माझ्या आईला ना एक सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, झोप नाही लागत. आणि तिला हा प्रॉब्लेम ऑलमोस्ट आता 10-12 वर्ष झाली आहे. म्हणजे कधीतरी लागली तर चांगली झोप लागेल, पण मोस्ट ऑफ द टाइम 2 किंवा 3 तासच झोप लागते. कधी तर रात्रभर झोप नाही लागत. आणि असं नाही की घराच्या बाहेर गेली तर झोप नाही लागत, कुठेही असली तरी, घरी असली तरी तिला झोप नाही लागत. सो त्याच्यावर पण हिप्नोथेरपी काम करू शकते का? हो, होऊ शकतं. ओके. म्हणजे इन्सोमनिया पण आम्ही काम करतो इन्सोमनियावर. रादर मी असं सांगेन की जेव्हा मी पहिल्यांदा क्लायंटला भेटते त्यावेळेला माझा एक प्रश्न असतो की तुमची झोप कशी आहे. आता ह्याच्यामागे सायन्स आहे, कारण जेव्हा आपण झोपतो त्यावेळेला ॲक्च्युली सबकॉन्शियस माइंड खूप जास्त काम करत असतं. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो ना, बँकेचे एंड ऑफ डे प्रोसेसेस चालू होतात सर्व्हरवर, तसा आपला सबकॉन्शियस माइंड त्या वरच्या सर्व्हरवर अपडेट देत राहतो. बरोबर. आता झोपलं नाही तर काय होणार, तर ते अपडेट्स होणार नाहीत, कारण काय ठेवायचंय आणि काय टाकून द्यायचंय ती प्रोसेस ही झोपण्यामुळे होते. त्याच्यामुळे माझी थेरपी पण फेल होईल जर माझा क्लायंट झोपू नाही शकला तर इन्सोमनिया हा एक म्हणजे पहिला आम्ही ते करतो. आणि इन्सोमनियाचे क्लायंट्स माझ्याकडे येतात. अगेन माझ्याकडे आहे उदाहरणं की जिथे 5-6 सेशन नंतर 15 वर्ष इन्सोमनियाचा पेशंट हा 5 ते 6 सेशनमध्ये नॉर्मल झाला. पण मग त्याला परत ब्रशअप करायला लागतं या सेशन्सना काही महिन्यांनी किंवा वर्षांनी? इथे मी थोड्या वेगळ्या पद्धतीने उत्तर देईन. ओके. की आणि हा बऱ्यापैकी आपल्या म्हणजे जागतिक स्तरावर खूप सायकोलॉजिस्ट आणि सायंटिस्टने केलेला रिसर्च आहे की पेशंट बरा होऊन घरी गेला आणि तो जर पुन्हा आला तर प्रॉब्लेम हा पेशंटमध्ये नाही आहे. अच्छा. कुटुंब व्यवस्थेमध्ये प्रॉब्लेम असू शकतो. अच्छा. म्हणजे झाडाचं खत पाणी कसं आहे त्याच्यावर झाड जगणार ना. बऱ्याच वेळा असं होतं आणि स्पेशली ॲडिक्शन केसेसमध्ये असं होतं की ॲडिक्शन होतंच कारण घरामधलं काहीतरी वातावरण वेगळं आहे. ओके. सो कंटिन्यू अगर त्या व्यक्तीने जर व्यवस्थित सेशन्स घेतली आणि बऱ्यापैकी स्वतःला त्याला कळायला लागलं की हा प्रॉब्लेम का होतोय, तर आम्ही त्या लेवलवर तो येतो की
मान्य करायचं, कारण मी कोणालाही बदलू शकत नाही. बरोबर. मी घरातल्या कोणालाही बदलू शकत नाही, मी फक्त स्वतःला बदलू शकतो. त्यावेळेला ती जी एक परिपक्वता येते त्याच्यामुळे मग मात्र ते ट्रान्सफॉर्मेशन आहे. पण जेव्हा अर्धवट गोष्टी सोडल्या जातात त्यावेळेला ती परिपक्वता येत नाही. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की प्रॉब्लेम्स हे त्या एन्व्हायरमेंटमध्ये, सराउंडिंगमध्ये प्रॉब्लेम आहेत, वातावरणात प्रॉब्लेम आहेत. आणि ते वातावरणच बरोबर नसेल तर ते प्रॉब्लेम परत परत येणारच आहेत. आणि त्याच्यामुळे खरं सांगायचं तर म्हणजे टीनेजर्स किंवा एक म्हणतो ना आपण आत्ता 25 ते 30 वर्षाची जी मुलं आहेत ह्यांचे सगळ्यांचे प्रॉब्लेम बऱ्यापैकी, कारण त्यांची विचारसरणी बदललेली आहे. बरोबर. तर ती विचारसरणी बाकीच्यांना पटतेच. आता कोणी योग्य आहे अयोग्य आपण इथे नाही बोलत आहोत, सगळेच आपापल्या ठिकाणी बरोबरच असतात, कारण ते त्यांच्या विचारसरणीने वागत असतात. पण जर मला त्रास होतोय तर मी मला माझ्यावर काम करायचं. आणि म्हणून आम्ही शक्यतो सांगतो की तुम्ही 3 महिने आयुष्यातले आम्हाला द्या, डिपेंडिंग ऑन द प्रॉब्लेम. मग ते आयुष्य कसं हँडल करायची ती परिपक्वताच वेगळी येते मग. सो समजा कधीतरी तुम्हाला असं कळलं की ह्या माणसामध्ये प्रॉब्लेम नाही, त्याच्या फॅमिलीमध्ये किंवा त्याच्या सराउंडिंगमध्ये प्रॉब्लेम असेल तर फॅमिली थेरपी करायला पाहिजे. समजा जसं तुम्ही म्हटलात की तुम्ही फॅमिली थेरपी पण करता. सो फॅमिली थेरपीमध्ये पण प्रत्येकाच्या कन्सेंटची गरज आहे तरच ती थेरपी होऊ शकते, नाही तर त्या थेरपीचा फायदा नाही होणार. नाही. आणि तयारी पाहिजे. सो त्याच्यामुळे जेव्हा आम्हाला लक्षात येतं की आपण कोणाला नाही बदलू शकत, मग माझा फोकस हा पूर्णपणे की अख्खी थेरपीची म्हणजे जो हा प्रवास आहे ना तो स्वतःला मान्य करणं आणि जग जसं आहे तसं मान्य करणं हा अल्टिमेट प्रवास आहे. आपण नाही कोणाला बदलू शकत आहोत. राईट. सो ते मान्य केल्याने ते पुढे सोपं होत जातं गोष्टी. हो. सो आता हिप्नोथेरपी, समजा कोणाला हिप्नोथेरपिस्ट व्हायचं आहे तर तो कसा होऊ शकतो आणि त्याला काही प्री रिक्विजिट्स आहेत का? प्री रिक्विजिट मी ॲज म्हणेन की मी जिकडे शिकली तिथे आम्ही कमीत कमी 12वी तरी पाहिजे. ओके. तो करिक्युलम कसा आहे तो त्याचा अभ्यास करावा, म्हणजे 2 दिवसामध्ये नाही. ऑफकोर्स. जे मी मगाशी म्हणाली तसं. आणि स्वतःवर काम करण्याची तयारी पाहिजे. हिप्नोथेरपिस्ट ला स्वतःला रिक्त होण्याची गरज असते, कारण तिथे बसल्यावर तो अहम नाही येता कामा. म्हणजे आमचे सर म्हणतात की तुम्ही थेरपी रूममध्ये एक कुटुंबाचा फोटो आणि एक घड्याळ हे तुमच्या रूममध्ये असलं पाहिजे, कारण तिथे बघितल्यावर तुमचे पाय जमिनीला आपोआप लागतील. तर हिप्नोथेरपिस्ट जर ते शिकायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट स्वतःच्या इम्प्रूव्हमेंट एरियाज किंवा स्वतःतले दोष काढायची सवय ठेवली पाहिजे. प्रामाणिकपणे स्वतःशी संवाद केला पाहिजे की मला ह्या सगळ्या व्यक्तींबरोबर काही वाटत नाही, पण ही एक व्यक्ती आहे ना खूप राग आहे, किंवा ह्या व्यक्तीबद्दल मला खूप जेलसी आहे, किंवा मला विश्वासच नाही वाटत कोणाबद्दल, किंवा मला ह्या रूममधनं त्या रूममध्ये जाताना रात्री भीती वाटते पण मला दिवसा भीती नाही वाटत. प्रामाणिकपणा ह्या क्षेत्रात येण्यासाठीचा फाउंडेशन आहे असं मला वाटतं. ओके. सो ऑनेस्टी, इंटिग्रिटी अँड हंबलनेस हे खूप महत्त्वाचं आहे. मग तुम्ही ह्या क्षेत्रात या आणि मग तो प्रवास चालूच होईल असं मला वाटतं. ग्रेट. आणि असं काही तुम्ही सांगाल की अशा प्रकारच्या व्यक्तीने हिप्नोथेरपी कधीच नाही घेतलं पाहिजे किंवा त्याला काही कॉन्ट्राइंडिकेशन आहे आणि त्याचे काही साईड इफेक्ट आहेत का? मी जसं म्हणाली तसं की खूप मेडिसिन्स घेतलेले आहेत, किंवा काही वेळेला काही ड्रग्स म्हणजे यंगस्टर्स घेतात, म्हणजे त्यावेळेला रिक्रिएशनल ड्रग्स. तर ते किती वर्ष घेतले आहेत, काय आहे, तर मग आम्ही सांगतो की जरा थांबा. म्हणजे साधारण 1 ते 1.5 कधी कधी नाही, म्हणजे कारण शेवटी तुम्ही त्या लेअरमध्ये चाललायत.
तर मग नाही म्हणजे, आणि आम्ही प्रामाणिकपणे सांगतो की हे नाही जमणार आहे आणि ते काम नाही करणार, आम्ही ते नाही काम करणार. म्हणजे असं झालेलं आहे की मला काही सायकोलॉजिस्टचे फोन आले की तुम्ही ह्यांचं कराल का, तर ही वॉज ऑन ॲडिक्शन, तर किती वर्ष आणि काय घेत होता, मग आम्ही नाही म्हणून सांगितलं. मग तो एक वेळ द्यावा लागतो, कूलिंग पिरियड. तिसरा महत्त्वाची गोष्ट की म्हणजे मी जे म्हटलं तसं विश्वास पाहिजे. विश्वासच नसेल तर मग बरोबर नाही येणार. सो आता FB वर, इन्स्टावर भरपूर ॲड्स येतात, 7 डे हिप्नोसिस कोर्स, 3 डे हिप्नोसिस कोर्स, तर त्याच्याने माणूस हिप्नोथेरपिस्ट नाही बनू शकत. ते काय करतात माहित नाही, नुसतं सजेशन देणं हा एक वेगळा प्रकार आहे. म्हणजे तुम्ही ट्रान्समध्ये घेऊन गेलात, हिप्नोटाईज केलं आणि तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला एक संदेश दिला, म्हणजे मग तुम्ही हे. पण आम्ही जे काम करतोय त्याच्यामध्ये आम्ही मुळापर्यंत जातोय. नाही, तो हिप्नोथेरपी शिकू नाही शकत 3 दिवसात. म्हणजे माझ्या मते तरी असं मी काही ऐकलं नाही की तो हिप्नोथेरपिस्ट, ते करिक्युलम मी बघितलं नाहीये. कारण राईट. ओके. सो आणि थोडं सायकोलॉजीचा बॅकग्राऊंड असेल, म्हणजे आम्ही आता जो करिक्युलम मी शिकले त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड आहे, कारण त्याच्यामध्ये सायकोलॉजी पण घेतलेलं आहे, एनर्जी पण घेतलेलं आहे. बरोबर. तर तो स्पिरिच्युअल हिप्नोसिस आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला क्लायंटला समजून, म्हणजे ऑनबोर्डिंग आपण म्हणतो, जर पहिला क्लायंट भेटताना त्याला कसं प्रश्न विचारायचे, त्याच्या क्लायंट 100 प्रॉब्लेम्स घेऊन येऊ शकतो, पण त्या 100 मधला कोणता टॉपचा प्रॉब्लेम तुम्ही त्याच्यावर काम करायला पाहिजे हे क्लायंटकडनं कसं काढून घ्यायचं. कारण टॉपचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर कदाचित 50 प्रॉब्लेम ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होऊन जातील. राईट. आता एखादा मुलगा आहे, त्याला इंटरव्ह्यूला जायचं आहे, किंवा एखादा स्पीकर आहे, त्याला पब्लिक स्पीकिंगसाठी बोलवलं आहे, पण तो अँशियस आहे, तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा हिप्नोथेरपी त्यांना हेल्प करू शकते टू परफॉर्म बेटर. हो, म्हणजे आम्ही परफॉर्मन्ससाठी डेफिनेटली, म्हणजे पहिली गोष्ट तर जर ती व्यक्ती माझ्याकडे आली की मला भीती वाटते, तर आणखीन कधी किती वेळा वगैरे झालेली, सो आम्ही ती टेक्निक वापरतो आणि आम्ही अँकरिंग करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा माईक आहे, स्टेजवर गेल्यावर जेव्हा मी उजव्या हाताने माईक हातात धरीन तेव्हा मी बिंदास गाणं म्हणायला सुरुवात. सो दीज आर कॉल्ड ट्रिगर्स अँड अँकरिंग. सो अँकरिंग करतो आम्ही, आणि त्याला म्हणतात पोस्ट हिप्नॉटिक सजेशन. आणि असा अभ्यास केलेला आहे की पोस्ट हिप्नॉटिक सजेशन 5 वर्षापर्यंतच कंटिन्यू राहतं, फक्त त्याची प्रॅक्टिस करावी लागते. आणि आम्ही हिप्नोथेरपी चालू असताना अँकरिंग करतो, ट्रिगर्स देतो, आणि ते ट्रिगर्स, अँकर्स आम्ही सेशन चालू व्हायच्या अगोदर क्लायंटच्या बरोबर डिस्कस करतो की कोणती पोझिशन आवडेल तुला. मग कधी कधी असं होतं की क्लायंटला वाटतं की मला ना आत्ता खूप शांत वाटतंय, तर मी विचारते मग कुठे शांत वाटतंय. मला ना पोटावर शांत वाटतंय, पोटात एकदम शांत वाटतंय. तर मी मग त्याला सांगते की ओके, मग तुला कोणता हात तिथे ठेवावासा वाटतोय. अच्छा, मग त्याप्रमाणे अँकरिंग करायला. हां, मग त्यावेळेला, कारण तिथे ते म्हणजे ऑनलाईन झालं ते काम ॲक्च्युली, म्हणजे चालू असताना थेरपी मी करते. मग तो म्हणाला की मला उजवा हात. मग मी तिथे असं बोलीन की ह्याच्या पुढे जेव्हा जेव्हा तुझा उजवा हात तू पोटावर ठेवशील तेव्हा तेव्हा तुला शांत वाटेल. ओके. आता हे सेशन झाल्यानंतर मी त्याला हे सांगेन की हे अँकरिंग जे दिलं आहे त्याची तू प्रॅक्टिस कर, पोटावर हात ठेव आणि ती शांतता अनुभव. तर इंटरव्ह्यू किंवा स्पोर्ट्स परफॉर्मन्स किंवा हे आर्टिस्ट ज्यांना स्टेज परफॉर्मन्स करायचे असतात त्यांना जेव्हा भीती वाटते त्याला काहीतरी कारण असतं, काहीतरी भूतकाळात झालेलं आहे ज्याच्यामुळे ती वाटतंय ना. बरोबर. आता तुम्ही सांगता त्याच्यावर मला एक गोष्ट आठवली. आता क्रिकेटमध्ये असे खूप त्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो की पहिला राईट शूज घालणार किंवा पहिला राईट पॅडच घालणार, किंवा एका ठिकाणी बसलं तर तिकडेच बसून राहणार मॅच संपेपर्यंत, किंवा टोपी घालूनच बसणार. असे वेगवेगळ्या अंधश्रद्धा, त्याला अंधश्रद्धा म्हणतात, पण दॅट इज लाईक अँकरिंग व्हॉट वी आर सेइंग. कदाचित अशी आत्ताच्या म्हणजे आत्ता जिथे आपण आहोत आपल्या जगामध्ये तिथे स्पोर्ट्स हिप्नॉसिस हा रेग्युलर झालेला आहे. म्हणजे इट्स लाईक
तुम्ही काउन्सिलरकडे जाऊन परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंटसाठी काहीतरी करताय, तसं हिप्नोसिसमध्ये करतायत. का ह्याचा इफेक्ट होतो? कारण सबकॉन्शियस माइंड हे जे तुम्हाला माहिती आहे ते म्हणजे सबकॉन्शियस माइंड. तर एकदा तुम्ही मला राईट पॅड मी जेव्हा बांधीन त्यावेळेला माझ्या आतमध्ये आत्मविश्वास वाढणार, हे मी हिप्नोथेरपिस्ट कडनं पडवून घेतलेलं आहे. हे जर केलं असेल तर परफॉर्मन्स चांगला होईल ना, किंवा भीती जाणार. सो एक तर कदाचित ती त्याची म्हणजे त्याची श्रद्धा असू शकेल, किंवा थेरपी घेऊन हे केलेलं असू शकेल. ग्रेट. आता तुम्ही म्हणले इन्सोमनिया पेशंट्सवर तुम्ही खूप काम करता, पण इन्सोमनिया असलेल्या पेशंटसाठी तुम्ही काही असं एक हॅक देऊ शकता की बाबा तुम्ही हे केलं की तुम्हाला शांत झोप लागायचा चान्स खूप जास्ती वाढणार आहे, किंवा असं काही? म्हणजे मी सर्वात पहिल्यांदा सांगेन की ॲटलिस्ट म्हणजे मॅजिक 30 मिनिट्स बिफोर स्लीपिंग. राईट. तर मी मॅजिक 30च्या ऐवजी थोडे 45 मिनिट्स, पण मॅजिक 30 मिनिट्स तर म्हणजे ते जादूचे 30 मिनिटं आहेत. झोपायच्या अगोदरची 30 ते 45 मिनिटं. सावधान इंडिया, क्राईम पेट्रोल किंवा म्हणजे मी इथे म्हणजे माफ करा, मी कोणत्याही प्रोग्रॅमला इथे कमी लेखत नाही आहे, परंतु साधारण 30 ते 45 मिनिटं अगोदर आपण स्वतःमध्ये असावं. आणि स्वतःमध्ये असणं म्हणजे काय, तर आजच्या दिवसामध्ये मला कोणाचा राग आला का, काही वाईट वाटलं का, मी वेगळ्या पद्धतीने वागायला पाहिजे होतं का, ह्याचं एक अवलोकन केलं की सबकॉन्शियस माइंडचं प्रोसेसिंग खूप सोपं व्हायला लागतं. त्याच्यानंतर जर तुम्हाला काही नामस्मरण करायचं असेल तर ते नामस्मरण तुम्ही करू शकता. थोडंसं कोणाला आज मी कोणाला थँक्यू म्हणू शकते, लिहून काढलं. आपण किती वेळा आपण म्हणजे घरामध्ये सूर्यप्रकाश येतो, कित्येक घरामध्ये येत नाही, म्हणजे अगदी त्याला जरी आपण थँक्यू म्हटलं तरी खूप फरक पडू शकतो. तर एक 30 ते 45 मिनिटं झोपायच्या अगोदर आपण ग्रॅटिट्यूडमध्ये राहिलो, स्वतःच्या अवलोकनामध्ये राहिलो, आणि मग ज्याला काही जणांना सगुणामध्ये विश्वास आहे, काही जणांना निर्गुणामध्ये विश्वास आहे, ज्याच्या कोणावर विश्वास आहे किंवा स्वतःवर विश्वास आहे, पण त्या स्वतःमध्ये जेव्हा आपण जायला लागू आणि आपण म्हणतो ना कमिंग बॅक, दिवस संपलाय, तर तो स्लो डाऊन करून जेव्हा आपण एक 30 ते 45 मिनिटं स्वतःमध्ये घालवली, आणि 2 लॉज आहेत, लॉ ऑफ रिपिटेशन आणि लॉ ऑफ असोसिएशन. ओके. एकाच जागी एकाच ठिकाणी आपण म्हणतो मंत्रामध्ये किंवा नामस्मरणामध्ये ताकद तेव्हा जास्त येते जेव्हा तुम्ही तुमचं आसन बदलत नाही, जागा बदलत नाही आणि टाइम बदलत नाही, वेळ बदलत नाही. तो दॅट इज कॉल्ड लॉ ऑफ असोसिएशन, लॉ ऑफ रिपिटेशन. तर हे जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला खूप फरक पडायला लागेल. मी इथे होलिस्टिक थोडंसं बोलते की हमिंग करू शकतो, म्हणजे आपण भ्रामरी म्हणतो, श्वास घेऊन. ओके. भ्रामरीचा खूप फायदा होतो, म्हणजे रिलॅक्सेशन. कारण तुम्ही नुसतं किंवा गाणं गुणगुणताय, म्हणजे गाणं गुणगुणणं देखील सुद्धा एक रिलॅक्सेशन होऊ शकतो. म्हणजेच काय, तर 30 ते 45 मिनिटं मी सगळ्या जगाशी डिस्कनेक्ट होऊन स्वतःमध्ये येऊन मी जेव्हा स्वतःशी संवाद आणि माझ्या परमात्म्याशी संवाद, ज्याला तुम्ही कोणाला मानता, तेव्हा तुम्ही त्या पद्धतीने जेव्हा तुम्ही तुमचा दिवसाची सांगता करता, मला वाटतं झोप शांत लागेलच. कारण आपल्या हातात फारसं नाही आहे काही, आपल्या हातात फक्त आपण आहोत, बाकी काही नाही आहोत. असं आपलं बिहेवियर आहे. म्हणून ते अवलोकन, नामस्मरण, शांतता, थोडं संगीत, आत्ताच्या केवढे तरी चांगले साऊंड म्युझिक्स म्हणजे साऊंड हिलिंगचे व्हिडिओज आलेत. तर घरामध्ये एक तुम्ही 30-45 मिनिटं एक कुठेतरी कोपऱ्यात, आज ब्लूटूथ स्पीकर आहेत, एक लावून ठेवलं आणि स्वतःमध्ये राहिला,
आणि आपला कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर इथे आपण थोडंसं इसेन्शियल ऑइल्स बद्दल बोललो किंवा डिफ्युजर बद्दल बोललो, तर तो थोडासा एक मंद वातावरण तयार केलं की तुम्ही तयारी करताय. स्पेशली सिनियर सिटीजनसाठी ह्याची लव्हेंडर ऑइल हे खूप किंवा लँग ऑइल हे इसेन्शियल ऑइल्स इतके चांगले आहेत की तुम्ही त्याचा जो अरोमा तुमच्या रूममध्ये ठेवाल तर त्याने देखील तुम्हाला झोप चांगली लागेल. राईट राईट राईट. आणि हा मला अगेन म्हणजे मला भीती घालवण्यासाठी हा एक वाक्य बोलते हिप्नॉसिस. हे जे आपण जे काही करतोय तो ट्रान्सच आहे ना. बरोबर. ते हिप्नॉसिसच आहे. बरोबर. आपण जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा आपण हिप्नॉसिसमध्येच असतो. तर हा जेव्हा वातावरण निर्मिती करतो आणि त्या म्युझिक ऐकतो किंवा मी नामस्मरण करते ते हिप्नॉसिस आहे आणि मग त्याच्यात गेल्यावर तुम्हाला झोप लागणारच आहे. प्रश्न आहे तो त्या मित्राशी बाजूला होण्याचा, टीव्ही आणि मोबाईल आणि ह्या सगळ्यांची. राईट राईट राईट. सो मला खात्री आहे की आजच्या पॉडकास्ट नंतर आपल्या सगळ्या प्रेक्षकांचा हिप्नोथेरपीकडे बघायचा दृष्टिकोन खूप बदलला असणार आहे आणि खूप अवेअर झाले असणार आहेत ते पण. आणि त्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार मॅडम. थँक्यू फॉर कमिंग इन रिकाम चॅट्स. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा आम्हाला नक्की कळवा. तुम्ही जर आत्तापर्यंत हा व्हिडिओ बघितला आहे तर जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा सो दॅट त्यांना पण हिप्नोथेरपीचे फायदे समजतील आणि ते पण हिप्नोथेरपीचा फायदा घेऊ शकतील. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या चॅनलमध्ये अजून भरपूर पॉडकास्ट आहेत जे तुम्हाला आवडतील, तर नक्की जाऊन चेक करा आणि लाईक करायला प्लीज विसरू नका. थँक्यू सो मच आणि रिकाम चॅट्सचे व्हिडिओ बघत राहा.